नमस्कार मंडळी. लाल उकडा तांदूळ कुकरमध्ये कसा शिजवायचा आणि त्याची घट्ट पेच कशी तयार करायची आणि त्याच्याबरोबर लाल मसुराची डाळ आणि मुगाची डाळ, लसूण घालून तडका आणि गोल भोपळ्याची भाजी. हा लाल उकड्या तांदळाचाच भात आहे. कुकरमध्ये 3 शिट्टी करूनच घेतला. कुकरमध्ये हा भात खूप छान मऊ शिजवून होतो आणि भात चिवट न होता मोकळा होतो. डब्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये समजा 1 वाटी तांदूळ असतील तर 3 वाट्या पाणी घालायचे. म्हणजे पाण्याचा अंदाज असा ठेवायचा. नंतर कुकर थंड झाल्यावरती भातामध्ये तुम्हाला भरपूर पाणी दिसेल. त्यावेळी चाळणीमध्ये भात पूर्णपणे गाळून घ्यायचा. म्हणजे पूर्ण पाणी खाली निथळून जाईल आणि भात मोकळा करायचा. गाळून घेतलेले पाणी म्हणजे तांदळाची पेज. ही पेज मी घट्ट कशी केली? थंड झालेला भात 1 वाटी घेऊन किंवा 1 पळी घेऊन गाळून घेतलेले भाताचे पाणी घालून मिक्सर जारमध्ये अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे. म्हणजे अशी घट्ट पेज तयार होते. आणि तुम्हाला माहीतच आहे ही पेज आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. आणि आज मी तुम्हाला साधं आणि पौष्टिक रेसिपीज दाखवणार आहे. डाळीला सुद्धा मी मिरच्या न घालता फक्त राई जिऱ्याची फोडणी देऊन आणि लसूण तडका देऊन फोडणी करणार आहे. तर ही लाल मसूर आणि मुगाची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली भाताबरोबरच. भाजीसाठी मी अर्ध वाटी शेंगदाणे भाजून घेतले. याचा कूट करून घेणार आहे. आणि हा छोटा गोल दुधी भोपळा. बाजारामध्ये दुधी भोपळ्याचे 2 प्रकार आहेत. एक लांब भोपळा आणि एक असा गोल भोपळा. आणि दोघांच्या प्रकारात चवीमध्ये फरक आहे. आणि तुम्हाला जर का भोपळा खरेदी करायचा ठरला तर लांब भोपळ्याच्या ऐवजी गोल दुधी भोपळा विकत घ्या. कधी कधी काय करतात, लांब दुधी भोपळ्याला इंजेक्शन मारून वाढविले जाते आणि तो आरोग्यासाठी चांगला नसतो. आणि लांब भोपळ्यापेक्षा गोल भोपळा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गोल भोपळा जितका कच्चा आणि कोवळा असेल तितकी भाजी चांगली बनते. या भाजीसाठी मी 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने. ही मिरची वाटताना कोरडीच वाटून घ्यायची सरसरीत. गोल दुधी भोपळ्याचे तुम्हाला मी काही फायदे सांगणार आहेत. फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजेल. तुम्हाला माहीत आहे का, गोल दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए तसेच लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम खनिजे भरपूर प्रमाणात आहेत. कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. तसा हा भोपळा पोट स्वच्छ ठेवण्यापासून एकूण आरोग्यापर्यंत सर्वांसाठी खूप फायदेशीर भाजी आहे. ही भाजी चवीला तर उत्तमच, पण शिजवून सुद्धा लवकर होते. आता ही भाजी मी माझ्या पद्धतीने दाखवत आहे. तेल गरम करून चांगली राई जिऱ्याची फोडणी दिली. चांगले 2 कांदे चिरून घातले. त्याच्यामध्ये मी लाल मसाल्याचा वापर न करता हिरवी मिरची वाटून घेतली. हिरव्या मिरचीमुळे आणि शेंगदाण्याच्या कूटमुळे भाजीची चव अजून दुप्पट वाढते. भोपळा जर का तुम्ही विकत घ्यायचा ठरला, लांब भोपळ्याऐवजी गोल भोपळा घ्या. तो आपला देशी भोपळा असतो. त्यासाठीच मी तुम्हाला अगोदर भोपळ्याचे फायदे सांगितले. मी दाखविल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून बघा आणि मग मला कमेंट्स करून सांगा. आणि या भोपळ्याचे एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगते. हा भोपळा चिरून काढल्यावर काळा पडत नाही. आणि लांब दुधी भोपळा चिरून काढल्यावर लगेच काळा पडतो आणि त्याचे पाणीसुद्धा काळे पडते. म्हणजे हा फरक आहे या 2 भोपळ्यामध्ये. आता 3 मिनिट याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. 3 मिनिटानंतर झाकण काढून घेतल्यावर भाजीला पाणी सुटलेले दिसेल. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, भाजी परतत असताना भाजीला थोडेसे पाणी सुटले. या भोपळ्याच्या अंगच्या पाण्यानेच भाजी शिजवून घ्यायची आहे. आता भाजीने पाणी बघा किती सोडले आहे. आता याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा भाजी चांगली खालीवर करून परतून घ्यायची. ही भाजी शिजवताना मी जरासुद्धा याच्यामध्ये पाणी घातले नव्हते. भाजीने एवढे पाणी सोडले. आता ही भाजी शिजली की नाही तुम्हाला मी चेक करून दाखवते. कलथ्यावरती भोपळाचा छोटासा तुकडा घेऊन बोटाने दाबून बघायचा. हे बघा किती मऊ भाजी शिजली आहे. आता गॅस बंद करून टाकायचा. भाजी पूर्णपणे शिजवून झाली. नंतर शेवटला शेंगदाण्याचा कूट घालून
भाजी पुन्हा एकदा खालीवर करून छान परतून घ्यायची. आणि ही भाजी चवीला इतकी सुंदर लागते, खरंच तुम्ही नक्की ट्राय करा. आता डाळीला फोडणी देऊन घेऊया. डाळीमध्ये 1 पळी तेल घालून राई जिऱ्याची फोडणी करून घेते. आज मी तुम्हाला पूर्ण हेल्दी रेसिपी दाखवत आहे. मिरचीचा वापर जरासुद्धा नाही करणार. राई जिऱ्याची फोडणी चांगली तडतडली की लगेच त्याच्यामध्ये गॅस बंद करून पाणी घालून घ्यायचे. डाळीचा अंदाज बघून पाणी घालून घ्यायचे. नंतर पाण्याला चांगली उकळी आली की मीठ घालून घ्यायचे. पळीने थोडे ढवळून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये गॅस बंद करून डाळ घालून घ्यायची. डाळ चांगली पळीने फिरवून त्याच्यामध्ये काही गुठळी असेल डाळीची ती फोडून घ्यायची. डाळीला चांगली उकळी आल्यानंतर आता फोडणीच्या भांड्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे. तूप चांगले कडकडीत गरम झाले की त्याच्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या मध्ये चिरून घातल्या आहेत. चांगल्या बारीक चिरून घालायच्या. लसूण पाकळ्या तुपामध्ये चांगल्या लाल तांबड्या झाल्या पाहिजे. आता ही गरम गरम फोडणी लगेच डाळीवरती सोडून द्यायची. इतकी ही साधी सोपी डाळ, मिरचीचा वापर आणि टोमॅटोचा वापर न करता बनविलेली अशी ही साधी रेसिपी आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया अशाच काही हेल्दी रेसिपी बरोबर.